पावसाळी अधिवेशन सरकारच्या निरोपाचं अधिवेशन ठरणार असल्याची टीका विरोधकांकडून होतीये। विरोधकांच्या या आरोपाचा सत्ताधाऱ्यांनी समाचार घेतलाय। विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा अधिवेशनात समाचार घेणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांचा आहे। अधिवेशनाला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली। महायुती सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्याची टीका। विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार। महायुती सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी विधिमंडळाचं शेवटचं अधिवेशन सुरू होतंय। पावसाळी अधिवेशनानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या जाहीर होणार आहेत। हे सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। निरोपाच्या अधिवेशनात काय काय होतं ते पहा असंही उद्धव ठाकरे म्हणाले। उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। तोडफोड करून तयार झालेल्या या सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय। ये 14वीं विधानसभा का आखिरी का सेशन है। अभी आपने 2 साल में देखा है कि ये सरकार अनहितक से बनी है। ये कोई संवैधानिक इसको ढांचा सरकार को नहीं है। इनका उनका तोड़फोड़ के बनाया, किसी का मकान तोड़ा, किसी का बंगला तोड़ा, किसी की विंडो भी चुराई, ऐसे बनाकर ये सरकार बनी है। विरोधकांच्या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतलाय। अधिवेशनात पाहू असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिलाय। उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतोय ते कळेल। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतोय ते कळेल। लोकसभेत यश मिळाल्यानं महाविकास आघाडीचं मनोबल उंचावलंय। अशा परिस्थितीत विरोधकांच्या आरोपांचा सत्ताधारी कसा सामना करतात हे पाहणं उत्सुक्याचं आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।